नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचा वापर करतो. यातील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोटारचा वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल वॉटर पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, नंतर टेबल फॅन, हेअर ड्रायर एक्सेट्रा. आज आपण डीसी मोटर म्हणजे काय हे पाहणार आहोत. डीसी मोटर म्हणजे अशी मोटर की जी डायरेक्ट करंटवर चालते. करंटचे दोन प्रकार असतात, म्हणजेच एसी आणि डीसी. तुम्हाला करंट म्हणजे काय ते माहीतच आहे. एसी करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट, डीसी करंट म्हणजे डायरेक्ट करंट. आपण डीसी मोटर पाहत आहोत, म्हणून आपण डायरेक्ट करंट म्हणजे काय हे थोडक्यात बघणार आहोत. डायरेक्ट करंट म्हणजे a non-oscillatory current that flows only in one direction is called direct current. म्हणजेच काय की असा करंट ज्याचे ऑसिलेशन होत नाही, जो फक्त एकाच डायरेक्शनने फ्लो होतो, अशा करंटला डीसी किंवा डायरेक्ट करंट असं म्हणतात. डीसी करंट कॅन चेंज इन मॅग्निट्यूड बट इट्स डायरेक्शन रिमेन द सेम. म्हणजे डीसी करंटचा मॅग्निट्यूड हा बदलू शकतो, पण त्याची डायरेक्शन कधीच बदलत नाही. आपल्याला डीसी मोटरचे वर्किंग समजण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिला आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. यामध्ये डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे अतिशय महत्वाचं आहे. आउटसाइड द मॅग्नेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन is taken from north pole to south pole as shown in first figure. याचा अर्थ असा की मॅग्नेटच्या बाहेर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ची डायरेक्शन ही नॉर्थ पोल पासून साऊथ पोल कडे असते. किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात की मॅग्नेटच्या बाहेरच्या मॅग्नेट फील्ड लाईन्स ह्या नॉर्थ पोल पासून सुरू होतात आणि साऊथ पोलला संपतात. हे झालं आउटसाइड बाबतीत. Inside the magnet, the direction of magnetic field line is taken from south pole to north pole as shown in the second figure. म्हणजेच मॅग्नेटच्या आतील मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ची डायरेक्शन ही साऊथ पोल पासून नॉर्थ पोल कडे नेलेली असते. किंवा आपण असंही म्हणू शकतो की मॅग्नेटच्या आतील मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या साऊथ पोल पासून सुरू होतात आणि नॉर्थ पोलला संपतात. पुढचा बेसिक कन्सेप्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सिमिलर टू अदर इफेक्ट, इलेक्ट्रिक करंट also produce magnetic effect. It is observed that when a compass is brought near a current carrying conductor, the needle of a compass get deflected because of flow of electricity. This shows that electric current produce a magnetic effect. म्हणजे इतर इफेक्ट्स प्रमाणे इलेक्ट्रिक करंट सुद्धा मॅग्नेटिक इफेक्ट दाखवते किंवा फील्ड तयार करू शकते. जेव्हा कंपास हे करंट कॅरिंग कंडक्टरच्या जवळ आणले जाते, तेव्हा करंटच्या फ्लोमुळे कंपासची जी निडल असते ती डिफ्लेक्ट होते. यावरून असं समजतं की इलेक्ट्रिक करंट सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. आता तिसरं आहे force acting on a current carrying conductor place in a magnetic field. तुम्हाला एक डायग्राम दाखवली बघा. त्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेले आहे. इथे तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टर हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले जाते, तेव्हा त्या कंडक्टरवर फोर्स अप्लाय होतो. हा फोर्स मॅक्झिमम केव्हा राहतो की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आणि करंट कॅरिंग कंडक्टर या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल राहतो. तेव्हा या फोर्सची डायरेक्शन माहित करून घेण्यासाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल याचा वापर केला जातो. आणि यासाठी तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा माहित असणं गरजेचं आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये तुम्हाला कोणते फिंगर काय डिनोट करते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला डायग्राम दाखवली बघा. त्या डायग्राम मध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करून दाखवलाय बघा.
जेव्हा थंब नंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे परपेंडिक्युलर स्ट्रेच केले जातात तेव्हा इंडेक्स फिंगर हे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड दाखवते, तसंच मिडल फिंगर हे डायरेक्शन ऑफ द करंट दाखवत असतं आणि थंब फोर्स ऑन द कंडक्टर आपल्याला दाखवत असते. या थंबच्या मदतीने आपण डीसी मोटर कशी फिरते हे पाहणार आहोत. आता आपण इलेक्ट्रिक मोटर बद्दल बघणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतो, व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर, तेच आपण बघू. अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक मोटर. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण म्हणजेच काय, इलेक्ट्रिक मोटर. आता ही जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती कोणत्या प्रिन्सिपलवर काम करत असते ते आपण बघणार आहोत. An electric motor works on the principle that a current carrying conductor placed in a magnetic field experience a force. म्हणजेच विद्युतधारा वाहून नेणारे वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असेल तर त्यावर जास्तीत जास्त बल प्रयुक्त होते. या प्रिन्सिपलवर मोटरचं वर्किंग असतं. In this case, the forces acting on a different parts of the coil of the motor produce the rotational motion of the coil. Now we see construction of electric motor. तुम्हाला डायग्राम दाखवली बघा. त्यामध्ये a rectangular loop ABCD of a copper wire with resistive coating is placed between north pole and south pole of a strong magnet such as a horseshoe magnet, such that branches of AB and CD are perpendicular to the direction of magnetic field. Rectangular loop ABCD हे कॉपर वायरचे असते की ज्यावर रेझिस्टिव्ह कोटिंग असतं. हे लूप हॉर्सशू मॅग्नेटच्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्यामध्ये ठेवलेलं असतं. The end of the loop are connected to the two halves X and Y of split rings. X and Y have resistive coating on their inner surface and are tightly fitted on the axle. The outer conducting surface of X and Y are in contact with two stationary carbon brushes E and F. They are connected to the battery. म्हणजेच ही लूपची दोन्ही टोके स्प्लिट रिंगच्या भागांना म्हणजेच X व Y या ठिकाणी जोडलेली असतात. यावर आतून रेझिस्टिव्ह कोटिंग असतं आणि शिवाय स्प्लिट रिंग X and Y ह्या गुड कंडक्टर असतात पण फक्त बाहेरच्या साइडने. या रिंग्स आणि स्टेशनरी कार्बन ब्रश हे कॉन्टॅक्ट मध्ये असतात. Now we see working of electric motor. When the current is completed with a plug key or switch, the current flows in the direction that means from E to F. That means from E to A to B to C to D up to F. As the magnetic field is directed from the north pole to south pole, the force on AB is downward and that on CD is upward by Fleming's left hand rule. म्हणजेच जेव्हा सर्किट कंप्लीट होतं तेव्हा बॅटरी प्लग किंवा स्विच वापरून ABCD ह्या लूप मधून करंट हा प्रवाहित होत असतो. त्याची डायरेक्शन ही E पासून तर F पर्यंत असते म्हणजे फ्रॉम E टू A अप टू F पर्यंत. चुंबकीय क्षेत्रामुळे AB व CD या दोन्ही साइडवर फोर्स क्रिएट होतो पण AB ह्या साइडला डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो आणि CD या साइडला अपवर्ड डायरेक्शनने असतो. यामध्ये म्हणजेच या वर्किंग मध्ये फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार याचं वर्किंग हे असतं. These force are equal in magnitude and opposite in direction. Therefore, as observed from the side AD, the loop ABCD and the axle start rotating in anti-clockwise direction.
After half a rotation, X and Y come in contact with brushes E and F respectively, and the current flows in the direction from E, D, C, B, A and F. That means current flow from E to F. Hence, the force on a CD is downward and that on AB is upward. Therefore, the loop and the axle continue to rotate in the anti-clockwise direction. हाफ रोटेशन झाल्यानंतर X आणि Y जे आहेत ते ब्रशेस F आणि E यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि E, D, C, B, A, F या डायरेक्शनने करंट फ्लो होतो. त्यामुळे फोर्स CD या साइडने डाउनवर्ड डायरेक्शनने तर साइड AB या साइडने फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनने असतो आणि त्यामुळे लूप आणि ॲक्झेल हे कंटिन्युअसली अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट होत असतात. आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन द करंट इन द लूप इज रिव्हर्स अँड द लूप अँड द ॲक्झेल कंटिन्यू टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. प्रत्येक हाफ रोटेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच काय तर लूप 360 डिग्री ने फिरल्यानंतर करंट पुन्हा ABCD या डायरेक्शनने फ्लो होतो. त्यामुळे लूप पूर्वीच्या गतीच्या दिशेने फिरत राहते. प्रत्येक हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन ही विरुद्ध होते पण लूप मात्र एकाच दिशेने फिरत राहते. When current is switch off, the loop stops rotating after some time. म्हणजेच काय तर स्विच वापरून आपण करंट हा थांबवू शकतो किंवा डिस्कनेक्ट करू शकतो आणि असं जेव्हा करू तेव्हा लूप फिरणं हे काय होईल बंद होईल. तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की मोटरचं वर्किंग हे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल नुसार होत असतं. बऱ्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणींना कन्फ्युजन असतं की DC मोटर आणि DC जनरेटर म्हणजे काय नेमकं. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी डिफरन्स नेहमी लक्षात ठेवा की DC मोटरच्या डायग्राममध्ये बॅटरीचा वापर केलेला असतो आणि DC जनरेटरच्या डायग्राममध्ये गॅल्व्हनोमीटर किंवा ॲमीटर या दोघींचा वापर केलेला असतो. DC मोटर इलेक्ट्रिक एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करत असते आणि DC जनरेटर हे DC करंट नेहमी प्रोड्यूस करत असते. हा फरक इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आज आपण इथे थांबणार आहोत.